ऑक्टोबर रोजी सातारा येथे होणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 67वा वर्धापन दिनाचं नियोजनासंदर्भात कवठे महांकाळ तालुका कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती। या वर्धापन दिनानिमित्त कवठे महांकाळ तालुक्याच्या प्रत्येक गावातून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। तसेच तालुक्याच्या कार्यकारिणीच्या नव्याने निवडी करण्यात आल्या आणि यामध्ये देशिंग गावचे ग्रामपंचायत सदस्य रिपाई, तालुका उपाध्यक्ष सौरभ माने यांची पदोन्नती होऊन आज रोजी त्यांची युवक आघाडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली। तसेच विशाल माने यांची युवक आघाडीच्या शहर अध्यक्षपदी, लक्ष्मी शेंडगे यांची महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदी आणि अक्षय कोष्टी यांची तालुका संघटकपदी निवड करण्यात, तसेच करोली टी गावच्या उपसरपंचपदी किसन चंदनशिवे यांची निवड झाली आणि त्याबद्दल त्यांचा तालुका कार्यकारिणीच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जिल्हा नेते लालासाहेब वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष पिंटू उर्फ बाळासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती। आणि यावेळी नानासाहेब वाघमारे बोलताना म्हणाले की अगदी लहानपणापासून लालासाहेब, आम्ही आणि उपस्थित अनेक कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपाईच्या माध्यमातून प्रत्येक मोर्चे, आंदोलने तसेच इतर समाज उपयोगी कामे तळागाळातील लोकांसाठी करत आहोत। कवठे महांकाळ तालुका युवक अध्यक्ष म्हणून लालासाहेब वाघमारे चांगले काम करत होते, पण सांगली जिल्हा कमिटीवर ते सध्या जिल्ह्याचं काम करत असल्यामुळे तालुक्यात रिपब्लिकन चळवळ पुढे नेण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि पक्षाला बळकटी देण्यासाठी या निवडी करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोराने जोमाने कामाला लागून समाजातील तळागाळातील लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये न्याय हक्क मिळावेत यासाठी प्रयत्नशील राहून रिपब्लिकन पक्षाचं काम तळागाळापर्यंत पोहोचवायचं आहे असा आशावाद व्यक्त केला आहे। महिला आघाडी तालुका अध्यक्ष मोहिनी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा माने, युवक आघाडीचे उपाध्यक्ष प्रशांत चंदनशिवे, शहराध्यक्ष अमर वाघमारे, IT सेल तालुका अध्यक्ष रोहित वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे यांनी या बैठकीचं नियोजन केलं होतं। या बैठकीच्या निमित्ताने कोकळे ग्रामपंचायत सदस्य अमित कांबळे, पिंटू चंदनशिवे, पवन करपे, अविनाश वाघमारे, पोपट आठवले, आत्माराम सकटे, सौरभ बनसोडे, प्रज्वल माने, श्रेयस काटे, तेजस माने यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते। महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष मोहिनी कांबळे यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले।